तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला या लिंकवरनं या वेबसाईटवर यायचं आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा आमचे व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, तिथे लिंक मिळून जाईल. तर सर्वप्रथम खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला इथे लाभार्थी सुविधा दिसत आहे, इथे क्लिक करा. नंतर अर्ज करावर क्लिक करा. हा सर्व काम मोबाईलमध्ये होत आहे. तर इथे पहा, सर्वप्रथम पैसे भरून प्रलंबित कृषी पंप वीज जोडणी ग्राहक तपशील, म्हणजे की जे आधी पैसे भरलेले आहेत त्यांच्यासाठी आहे हे. तर हा पूर्ण कॉलम तुम्हाला सोडून द्यायचा आहे. खाली या. अर्जदाराचे वैयक्तिक आणि जमिनीचे तपशील तुम्हाला इथे सर्वप्रथम दिसत आहे. आधार कार्ड क्रमांक, योजनेचं नाव, तालुका, जिल्हा, गावाचे नाव, उपसर्वेक्षण क्रमांक म्हणजे उपगट क्रमांक, मुख्य सर्वेक्षण क्रमांक म्हणजे मुख्य गट क्रमांक, शेतीचा प्रकार, जमीन एकूण क्षेत्रफळ एकरमध्ये, अर्जदाराचे आडनाव, अर्जदाराच्या वडिलांचे नाव किंवा पतीचे नाव, अर्जदाराचे नाव स्वतःचे, त्याच्या लिंग त्याचं, परत इथे ईमेल, तुमचा ईमेल, जात, वर्गा म्हणजे तुमची कॅटेगरी. आणि चला आता खाल्ल्या कॉलमला चला. अर्जदाराचा रहिवासी पत्ता व ठिकाण, घर क्रमांक, जिल्हा, गावाचे नाव, मोबाईल क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक. पॅन कार्ड क्रमांक ऑप्शनल आहे, तुम्ही भरू शकता किंवा नाही भरलं तरी चालेल. रस्ता, खून, तालुका, पिनकोड, SD कोडसह दूरध्वनी क्रमांक. चला खाली. इथे तुम्हाला भरायचं आहे जलस्रोत आणि सिंचन माहिती. जलस्रोत प्रकार, तुमच्या जलाचा स्रोताचा प्रकार काय आहे, इथे ऑप्शन्स येतील, त्याच्यावरनं तुम्ही भरून घ्या. पाण्याची गुणवत्ता निवडा. पाण्याची गुणवत्ता काय आहे हे निवडा. पावसाळी हंगामात जलस्रोत खोली फुटामध्ये सांगायचे आहे. विद्यमान शेत तलाव आहे का नाही हे सांगायचं आहे तुम्हाला. सिंचन प्रकार सांगायचा आहे इथे. जलस्रोत खोली फुटामध्ये, उन्हाळी हंगामात जलस्रोत खोली फुटामध्ये, कूपनलिका रुंदी इंचामध्ये जर असेल तर. चला खाली. इथे तुम्हाला भरायचा आहे कृषी तपशील. पिकाचा प्रकार मागील वर्षी, पिकाचा प्रकार शेवटच्या ते शेवटच्या वर्षी, पिकाची संख्या मागील वर्षी, पिके संख्या शेवटच्या ते शेवटच्या वर्षी. हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि भरून घ्यायचं आहे. आणि इथे विद्यमान पंप तपशील. विद्यमान पंप वापरकर्ता आहे असेल तर हो करा, नाही तर नाही करा. विद्यमान पंप उपप्रकार, विद्यमान पंपाचा ऊर्जा स्रोत, लिटरमध्ये वार्षिक डिझेल आवश्यकता, इकडल्या साईडला विद्यमान पंप प्रकार, HDP मध्ये विद्यमान पंप क्षमता, ऊर्जा कार्यक्षम पंप. खाल्ल्या साईडला इथे आवश्यक पंप तपशील, आवश्यक पंप प्रकार तुम्हाला पाहिजे असेल तो वाला, आवश्यक पंप श्रेणी, आवश्यक पाणी उपसा लिटर मिनिट प्रति लिटर मिनिट, आवश्यक पंप उपप्रकार, HP मध्ये आवश्यक पंप क्षमता.
आणि ते त्याच्या खाली बँक तपशील, तुमचा बँक खाता, IFSC कोड, गावाचे नाव, ब्रांचचे नाव, तुमच्या बँकेच्या खातेधारकाचे नाव, बँकेचे नाव, शाखेचे नाव, डीबीटी लिंक असलेला खातं तुम्ही तिथे द्यायचं आहे. तर आता ही माहिती भरणी झाल्यानंतर इथे खाली तुम्हाला दिसत आहे हे एक रेडीमेड घोषणापत्र दिलेलं आहे. इथे फक्त तुम्हाला इथे सर्व माहिती वाचायची आहे आणि इथे टिक लावायचे आहेत. तुम्हाला स्पेशल घोषणापत्र जाऊन आणण्याची गरज नाही. तर चला खाली काय दिलेलं आहे, कागदपत्र अपलोड करा. आता कोणती कोणती कागदपत्रे तुम्हाला आवश्यक आहेत, अपलोड करावी लागतील याची माहिती घेऊयात. सर्वप्रथम 7/12 उतारा, विहीर किंवा दुसरं पाण्याचं स्रोत त्याच्यावर मेन्शन म्हणजे आवश्यक आहे असणे, 7/12 उतार्यावर असणं आवश्यक आहे. व इथे एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भूखंडधारकाचा ना हरकत प्रमाणपत्र 200 रुपयाच्या मुद्रक कागदावर सादर करावे. म्हणजे जर 7/12 होल्डिंगवरती तुमच्या एकापेक्षा जास्त नावे असतील तर तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र घेऊन यावे लागेल. आणि पुढे आधार कार्डाचं प्रत, आधार कार्ड, रद्द केलेली धनादेश पत्र म्हणजे बँक पासबुकचा झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचा फोटो, इतर कागदपत्रे लागू असल्यास खाली जास्त करून ही कागदपत्रे ही द्यावीच लागतील. तर इथे पहा, पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबंधित खात्याचा ना हरकत दाखला, शेत जमीन, विहीर, पाण्याचा पंप सामायिक असल्यास इतर भागीदाराचा ना हरकत प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र, अनुसूचित जाती जमाती प्रमाणपत्र. इथे हे सर्व कागदपत्रे तुम्ही अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथे अर्ज सादर करामध्ये क्लिक करायचं आहे. तर हे तर तुम्ही पाहिलं आहे, परंतु तुम्ही हे अर्ज घरीही भरू शकता किंवा नियरबाय कुठल्या कम्प्युटर सेंटरवर पण जाऊन भरू शकता. कम्प्युटर सेंटरवर गेलात तर तुम्हाला याची पूर्णतः नीट माहिती भरता येईल. घरी तुम्हाला थोडासा रिसर्च करावे लागेल, नंतर तुम्ही फॉर्म भरू शकता. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.